जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर आयोजित महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत हा सोलापूर ग्रंथोत्सव 2024 आणि या ग्रंथोत्सवासाठी ज्या हातांनी योगदान दिलं त्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद। मला इथं अध्यक्ष म्हणून औपचारिक पद बहाल केलं त्याबद्दल संयोजकांचे मनपूर्वक आभार आणि साहित्याची सेवा करण्यासाठी या स्टेजवर विचारपीठावर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय तसेच माझ्या समोर बसलेले साहित्याप्रती रुची असणारे आणि साहित्य हे जनामनात जिवंत ठेवणारे सगळे रसिक वर्ग। अत्यंत कमी वेळ आपल्याकडे आहे। उद्घाटन सत्र झालेलं आहे आणि उद्घाटन सत्राचं सध्या औपचारिक अध्यक्षपद माझ्यावर आहे। मी खरं तर स्टेजवर बसलेल्या लोकांमध्ये बऱ्यापैकी वयानं आणि ज्ञानानं सगळ्यात लहान असे आहे असं मला वाटतंय, तरीही मला अध्यक्षपद दिलेलं आहे। तर ते फक्त मी औपचारिक अध्यक्षपद मानतो, कारण माझ्यापेक्षा ज्ञानी लोक हे स्टेजवर आहेत। माझ्यापेक्षा वयानं आणि ज्ञानानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोक माझ्या समोर बसलेले आहेत। त्यामुळं खऱ्या अर्थानं आपण सगळेच जण या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहोत असं मला प्रामुख्याने वाटतं। खरं तर या भारताला फार मोठमोठ्या संतांची, समाज सुधारकांची, वाचनाची भरी मोठी परंपरा आहे। मी एक सामान्य कवी आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे। विदर्भात अकोल्यामध्ये छोटंसं व्याळा नावाचं माझं गाव आहे। त्या गावामधनं मी आलेलो आहे। माझ्या कविता काही युट्यूबला व्हायरल केल्या, त्यामुळे कदाचित लोकांच्या जनमानसांच्या मनामध्ये माझ्या कविता गेल्या। माझ्या जेवढ्या कविता असतील मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखा असेल, मायबाप असेल, भोगावाजला असेल, तुझ्या गावावरून असेल, या सगळ्या कवितांना महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं, काळजामध्ये ठेवलं। पण मी फार मनापासून सत्यतेनं सांगू इच्छितो, माझ्या कवितांचा, माझ्या साहित्याचा, माझ्या शब्दांचा कुणीही फार मोठा समीक्षक नाही। माझ्या कविता ही मी माझ्या घरी माझ्या आईला ऐकवतो। माझ्या आईला जर त्या आवडल्या तर महाराष्ट्रभर रिलीज करतो। ज्या ज्या कविता माझ्या आईला आवडलेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलेल्या आहेत। माझ्यासाठी देवळातला देव महत्वाचा नाही, प्रत्येकाचं आपापलं मत असू शकतं। माझं वैयक्तिक मत हे आहे, देवळामध्ये देव मला दिसला नाही, मशिदीतला अल्लाह मी बघितला नाही, चर्चमध्ये येशू आहे का मला माहित नाही, आणि विहारातला बुद्ध शोधायला मी जात नाही। माझ्यासाठी 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध माझ्यावर प्रेम करणारे माझे मायबाप याच्या पलीकडे माझा कोणताही देव नाही। 55 से खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है। एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अबे माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है। या आई वडिलांच्या पलीकडे माझा कोणता देव नाही। माझ्या समोर बसलेले सगळे ज्ञानी लोक आहेत, माझ्या मागं स्टेजवर बसलेले सुद्धा सगळे ज्ञानी लोक आहेत। वाचन संस्कृती विकसित झाली पाहिजे आणि वाचन हे फक्त ज्येष्ठांमध्ये न राहता तरुणांनी सुद्धा वाचनाकडे वळलं पाहिजे। म्हणून सगळ्या लोकांनी या ठिकाणी आपल्यासाठी मार्गदर्शन केलं। मला इतकं सुंदर वाटलं इथं येऊन खऱ्या अर्थानं की इतकी ताकदीचे लोक तुमच्या सोलापूरमध्ये आहेत। खरं तर देशमुख सरांनी मगाशी जे साहित्याबद्दल सांगितलं अत्यंत मौलिक मार्गदर्शन केलं। आता त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटला, ते देविदास सौदागर साहेब त्यांनी सांगितलं की एखाद्या पुस्तकातली एखादी ओळ आपल्या खांद्यावर हात ठेवून मित्रासारखा आपल्याला एखाद्या मरणाच्या दारातनं माघारी आणू शकते। इतकं सुंदर वाक्य आहे साहेब, ते जोरदार टाळा वाजवायचं त्यांच्यासाठी। ही सगळी ताकदीची लोक आहेत। या आमच्या सगळ्यांमध्ये आमचं प्रतिनिधित्व स्त्रियांचं करण्यासाठी खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांमध्ये शालिनीताई बसलेल्या आहेत। खरं तर काल महिला दिन झालेला आहे आणि सगळ्या महिलांना इथं उपस्थित असलेल्या माझ्याकडनं महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। खरं तर बोलण्यासाठी फार मोठा आहे, परंतु आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे। मी साहित्यिक माणूस आहे, मी कवी माणूस आहे, साहित्यापेक्षा सुद्धा मी एक कवी माणूस जास्त आहे। त्यामुळं मला असं वाटतं की माझं जे साहित्य लोकांच्या काळजात झिरपलं, हे शब्दांची जोडी घेऊन महाराष्ट्रभर फिरणारा एक साधा फकीर समाजाचा माणूस मी आहे। बाकी माझ्याकडं ज्ञान फार मोठं काही नाही। रोज शब्दांची जोडी वैखरीची मानली आली, गोंधळे जन्म कविते मी तुला माझ्या कपाळी, घोरफळ तम्मक लिहाया गर्भ कवितेचा मिळाला, त्यातून जन्मास आले 2 अश्रू एक टाळी, त्यातून जन्मास आले 2 अश्रू एक टाळी। हा टाळ्यांचा आणि डोळ्यांचा प्रवास खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर चालत आलेला आहे। तुम्ही सगळ्या लोकांनी खऱ्या अर्थानं मला इथं निमंत्रित केलं, त्याबद्दल मनपूर्वक तुमचे सगळ्यांचे आभार आहेत। खरं तर पुस्तक वाचलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, परंतु काय वाचलं पाहिजे हा त्याच्यापेक्षा फार महत्वाचा प्रश्न आहे। कारण वाचनासाठी एवढं काही अवेलेबल आहे, पण आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे आणि आपल्या उपलब्ध कमी वेळेमध्ये आपल्या समोर आलेलं सगळंच वाचत जर आपण गेलो तर खऱ्या अर्थानं त्या पुस्तकांच्या जाळ्यामध्ये अडकण्याची दाट शक्यता आहे।
पुस्तकं माणसाचं आयुष्य समृद्ध करतात, पुस्तकं माणसाचा जगण्याचा स्तर उंचावतात, पुस्तकं समोरच्याचं आयुष्य का आपण जगण्याचं ज्ञान आपल्याला देतात. हे सगळं खरं असलं तरी सुद्धा ते पुस्तक लिहिताना समोरच्या लेखकानं काय अभ्यास केलेला आहे, किती आतमध्ये खोल गेलेला आहे हे बघणं फार गरजेचं आहे. मग तर सेकंड सेक्स नावाचं एखादं पुस्तक असेल, जर महिला दिन साजरा केला तर मला असं वाटतं ताई की सगळ्यांनी महिलांना एकमेकाला ते पुस्तक आपण भेट दिलं पाहिजे. सिमोन द बोव्हार या लेखिकेचं द सेकंड सेक्स नावाचं अत्यंत सुंदर पुस्तक आहे. फेमिनिझमचा काय कन्सेप्ट आहे अख्खा सुंदर त्यांनी मांडलेला आहे. मंगला बनसोडे यांचं सुद्धा स्त्रियांवर खूप सुंदर पुस्तक आहे. ही पुस्तकं महिलांनी वाचली पाहिजेत. नाही तर महिलांबद्दल आता फेसबुकला काल मी काही पोस्ट बघितल्या मॅडमजी, किंवा मी तुझ्यातला पुरुष शोधतो, मी तुझ्यातला पुरुष शोधतो. माझं स्पष्ट मत असं आहे किंवा स्त्रीमध्ये पुरुष शोधण्याची काहीही गरज नाही. तिला निसर्गानं जसं घडवलेलं आहे तशी ती श्रेष्ठ आहे. तिला बाळ जन्माला घालण्याचा अधिकार आहे. तिला नरक यातना आहेत आणि बाळ जन्माला आल्यानंतर ती छातीला पाचताना होणारा स्वर्गीय आनंद सुद्धा पुरुषाच्या नशिबात नाही, तो स्त्रीच्या नशिबात आहे. त्यामुळं स्त्रीमध्ये पुरुष शोधतो आपण, याचा अर्थ परत पुरुषाला आपण श्रेष्ठत्व देऊन ठेवतो. ते करण्याची काही गरज नाही. मी काल एका ठिकाणी बोललो की बाई नावाचा कन्सेप्ट मांडत असताना मी एका ठिकाणी लिहिलं होतं की नवीन नाती जोडताना कोणी लक्षात ठेव खूप खोल असते भावनेची खाई. त्यानं म्हटलं ताई म्हणून डोळ्यातली बाई त्याच्या जाईल तसं नाही. आपण सगळे प्रगल्भ लोक आहात. मला फार अभिमान आहे की मी इतक्या चांगल्या ताकदीच्या लोकांसमोर उभा आहे. खरं तर महिला दिन आहे म्हणून महिलांच्यावर बोलून मला सुरुवात करणं फार गरजेचं आहे. महिला दिनाला शुभेच्छा देऊन फक्त होत नाही, हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेऊन होत नाही आणि महिलांवर भाषण देऊन होत नाही. महिलांनी फार पुढे गेलं पाहिजे, पण घरातली सगळी कामं महिलांनीच केली पाहिजे. मुलगी फार शिकली पाहिजे, पण कपडे तिनंच धुतले पाहिजे, भांडे तिनंच घातले पाहिजे, स्वयंपाक तिनंच केला पाहिजे. कोण्या ग्रंथात दिलेला आहे स्वयंपाक फक्त बायांनीच केला पाहिजे. आहे का नाही गेले? आता जेवढ्या महिला आहेत त्या आता खुश झाल्या, असाच बघता पाहिजे होता आपल्याला. नाही साधा नाही, पण मी तुमच्या बाजूला आहे. महिला वर्ग तुमच्यात हलक्यात घेऊन तुम्हाला चालणार नाही. महाराष्ट्राला तुम्हाला हलक्यात घेतलं होतं, लाडक्या बहिणीने दाखवून होतं महाराष्ट्राला. त्यामुळे तुमची ताकद खरी आहे. फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा, तुमचा हक्काचा सक्का भाऊ एकच आहे, तो म्हणजे मी, अनंत विठ्ठलराव. तुमच्या अकाउंटला तुम्ही पैसे पाठवले त्याच्याबरोबर तुम्ही राहू नका. मी फार खोलात अभ्यास केलाय तुमचा, फार अन्याय झालेला आहे तुमच्यावर. मराठी भाषा शिकत असताना साहेब पहिल्या पानापासून महिलांवर अन्याय आहे. मराठी भाषा शिकत असताना पहिलं पान उघडलं, पहिलंच वाक्य असते बाबा अभ्यास कर, कमल पाणी भर. त्याच्या बबलचे अभ्यास करायला पाठवलं आणि कमलने पाणी भरायला पाठवलं. रमेश पाठावर कोमल त्याला वाढ, म्हणजे फैराबाला फक्त जेवायला तर त्याला घरातल्या वस्तूंपासून तुमच्यावर अन्याय आहे. ही जी पुरुष संस्कृती आपल्या माथी मारली आहे ना, आपली संस्कृती यत्र नारीस्ते पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं जिथं स्त्रियांची पूजा होते तिथे ईश्वर वास्तव्य करतो हे सांगणारी आपली मातृसत्ता भारतीय संस्कृती आहे बरं का. ही संस्कृती खऱ्या अर्थानं वेगळे वळण घेत आलेली आहे. घरातल्या वस्तूंपासून महिलांना आपल्यावर फार अन्याय झालेला आहे. घरातल्या ज्या मोठ्या मोठ्या वस्तू आहेत त्यांना पुल्लिंगी नाव आहे, छोट्या छोट्या वस्तूंना स्त्रीलिंगी नाव आहे. तो म्हणजे पुल्लिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी. तो आंबा कारण तो गोड आहे, ती कैरी कारण ती आंबट आहे. तो सागर कारण तो विशाल आहे, ती नदी कारण ती छोटी आहे. तो पर्वत ती टेकडी, तो गाव ती गल्ली, तो रस्ता ती वाट, तो हंडा ती कळशी, तो रांगण ती घागर, तो दरवाजा ती मुरली, तो गॅस ती चूल, तो टेबल ती खुर्ची, तो माईक ती केबल, तो हॉल ती खोली, तो पेटारा ती पेटी, तो मोठा ती छोटी. पण हाच पती 7 जन्म भेटावा म्हणून ती फेरा मारते वडाच्या झाडाला आणि तिचा नवरा शिट्ट्या मारतो तमाशाच्या फडाला. हा भेदभाव आहे, हा बदलला पाहिजे बरं का. सामान्य विषय नाही. महिलांचं प्रतिनिधित्व खऱ्या अर्थानं आमच्या स्टेजवर कोणीतरी करत आहे, ही फार अभिमानाची गोष्ट आहे. साधा विषय नाही साहेब. सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो. आपण सगळे प्रगल्भ लोक आहोत ना. आपण ज्या वेळेस भौतिक लोकांचे स्टेटमेंट ऐकले साहेब, मी तुझ्या पुरुष शोधतो, पुरुष शोधतो
बसण्याचा शांतपणा कुठून पुरुषांना येतो मला कळत नाही. अहो, सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो? 47 डेलिव्हरीत इतक्याच वेदना सामान्य माणूस सहन करू शकतो. पण ज्यावेळेस एक स्त्री एका बाळाला जन्म देत असते, तिला होणाऱ्या वेदना 57 डेलिव्हरीत इतक्या असतात. म्हणजे सामान्य सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन एका बाळाला जन्म देणारी स्त्री असते. तुमच्या गावात स्मशानभूमी असेल ना, अख्खा माणूस चढतो त्याच्यात, काही जळत नाही. माणसाची हाडं, माणसाच्या अस्थी आणि सायन्स सांगतं माणसाच्या हाडांची निर्मिती कशी होते. आईच्या गर्भात बाळ असताना आईच्या दुधापासून बाळाच्या हाडांची निर्मिती होत असते. मग ती चिता सुद्धा म्हणत असेल, अरे छोटी मोठी प्रत्येक गोष्ट जाळण्याची ताकद माझ्यात आहे, पण आईचं दूध जाळण्याची ताकद अजूनपर्यंत माझ्यात आली नाही. हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे, हे स्त्रीचं कर्तृत्व आहे. सगळेजण आपापल्या हृदयावर हात ठेवा. सगळ्यांचं हृदय चालू आहे ना, बदलायला कोणाला हृदय बनलेले माणूस विषय सरला. पण हे हृदय चालू कधी झाला हा प्रश्न तुम्हाला पडला का? आईच्या गर्भात बाळ असते ना, 7 महिन्याचं होते दादाचे, त्याचं हृदय परिपूर्ण डेव्हलप होते. ते चालू करण्याची गरज आहे. ऑटोमॅटिक या जगातली कोणतीच गोष्ट चालू होत नाही. ते चालू करण्यासाठी आईच्या हृदयाच्या सायनोहेड्रिकल नोड कडनं त्या बाळाच्या हृदयाच्या सायनोहेड्रिकल नोडला एक पल्स म्हणजे आपल्या भाषेत एक ठोका दिला जातो. त्यावेळेस ती हृदय चालू होते, परत कधी बंद पडत नाही. त्या दिवशी ती हृदय बंद पडलं माणूस जिवंत राहत नाही. म्हणजे जरी आमचा जन्म निसर्गाने आईच्या गर्भात दिला असला तरी सुद्धा आम्हाला जगण्यासाठी लागणारा पहिला ठोका आईच्या गर्भात उधार घ्यावा लागतो. हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे. आणि स्त्री काय आहे तर मी ती कविता लिहिली होती की नवीन नाती जोडताना पूर्ण लक्षात ठेव, खूप खोल असते भावनेची खाई. देवदास भाऊ त्यानं म्हटलं ताई म्हणून डोळ्यातली बाई त्याच्या राहिलं तसं नाही. आज तुझ्या स्वातंत्र्यासाठी माझ्या ही शुभेच्छांचा महिला दिनाला स्वीकार कर. हा पण मी तुला ताई किंवा आई म्हणणार नाही. मी तुला ताई किंवा आई म्हणणार नाही, कारण कोरडी बंधनं स्वतःवर लागायला मला आवडत नाही. कोरडी बंधनं स्वतःवर लागायला मला आवडत नाही. आणि मुळात तुझ्यातली बाई मी सांभाळू शकतो. आई किंवा ताई या लेबल शिवाय सुद्धा तुझ्यातली बाई मी सांभाळू शकतो. आई किंवा ताई या लेबल शिवाय सुद्धा हा कधी कधी अस्वस्थ उतावीळ व्हायला घटावू शकतो. हाडामासाचा सांगाडा तुझ्यातली माझी बघून. म्हणून काय झालं, वासनेच्या उंदराला माझ्या नीतिमत्तेचा डोंगर पोकरणं शक्य नाही, कदापि शक्य नाही. हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला नाही का? हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला. पण तुझ्या स्वातंत्र्याच्या चाव्या तुझ्या पुढच्या समाजाच्या हाती द्याव्या हे मला आवडलं नाही. माझा नवरा मला कॉल करू देतो, माझा नवरा मला मित्र जपू देतो, माझा नवरा मला जॉब करू देतो, माझा नवरा मला माझं स्वातंत्र्य देतो. पण एक सामान्य कवी म्हणून माझा निरागस प्रश्न आहे, तुला तुझं स्वातंत्र्य देणारा तो जागीरदार कोण? हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला, पण तुझ्या स्वातंत्र्याच्या चाव्या तुझ्या पुढच्या समाजाच्या हाती द्याव्या हे मला आवडलं नाही. जात्यावर दळण दळताना ओठावर गाणी आणि छातीला पिणारं बाळ जुना झाला ना काळ. जात्यावर दळण दळताना ओठावर गाणी आणि छातीला पिणारं बाळ जुना झाला ना काळ. पण मग लॅपटॉपवर काम करत करत कानात हेडफोन टाकून बाळ पाजण्याची कला किती सहज आत्मसात झाली तुला. कधी कधी मला राग येतो, कीव येते, दुःख होतं. कधी कधी मला राग येतो, कीव येते, दुःख होतं, जेव्हा जेव्हा पुरुषांची वस्त्रे परिधान करून तू उभी असतेस या तथाकथित समाजापुढे स्वतःमधलं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी. माफ कर बाई, पण मी तुझ्यात पुरुष शोधत नाही. माफ कर बाई, पण मी तुझ्यात पुरुष शोधत नाही. कारण नाल्या गटारी या सभ्य नगराची घाण, नाल्या गटारी या सभ्य नगराची घाण, परंपरेनं धर्मा ग्रंथांनी केलेला अपमान सगळं 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 स्वतःमध्ये सामावून घेऊन सुद्धा नदीसारखं निखळ प्रत्येक महिन्याला खळाळणारं तुझं बाईपण आणि हिमालयाच्या उंचीचं आई पण मला नजरअंदाज करता येत नाही. मला नजरअंदाज करता येत नाही. मला नजरअंदाज करता येत नाही. हा स्त्रीत्वाचा जो विचार आहे तो आपल्याला पुस्तकांमधून सुद्धा मिळू शकतो. पुस्तकं वाचणं का गरजेचं आहे साहेबांनी? काय वाचणं गरजेचं आहे
आपण ब्रँड वाचलं पाहिजे, ताकदीचं वाचलं पाहिजे. जर ताकदीचे लोक आपल्या पुढे उपस्थित आहेत, मगाशी देविदास भाऊंनी एक पुस्तक सांगितलं, बुद्ध आणि त्यांचा धम्म. गौतम बुद्धांनी कधीच कुठल्या धर्माला विरोध केला नाही, कधीच कुठल्या गोष्टीचा आव आणला नाही. त्यांनी सरळ सांगितलं, फक्त जगात 4 आर्य सत्य आहेत. जगात दुःख आहे, त्या दुःखाला कारण आहे, कारण कृष्ण आहे, त्याला निरोध करता येतो, त्याचा मार्ग आहे अष्टांग मार्ग. किती साधं सोपं सरळ तत्वज्ञान बुद्धाचं आहे. आणि अष्टांग मार्ग सम्यक दृष्टी, सम्यक विचार, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक चिंतन, सम्यक प्रयास आणि सम्यक समाधी, अष्टांग मार्गाचा अवलंब करून मी सामान्य माणसातून बुद्धत्वाला प्राप्त झालो. तुम्ही सुद्धा बुद्धत्वाला प्राप्त होऊ शकता. इतका व्यापक विचार देणारा जगातला एकमेव फिलॉसॉफर म्हणजे गौतम बुद्ध आहेत. अख्ख्या जगाला ज्यांनी शांततेचा संदेश दिला ना, जग्गा वसलो भूत न जग्गा भूत घमंडो, घमंडे वसलो भूत घमंडे भूत घमंडो. माणूस कुठे जन्माला आला, कुठल्या घरात, कुठल्या कुळात जन्माला आला, यावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाहीये, तर त्याच्या कर्तृत्वावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरते. या अख्ख्या जगाला ज्यांनी सांगितलं ते तथागत गौतम बुद्ध. ही सगळी लोक जी आहेत ती ज्ञानाची खऱ्या अर्थानं साखळी आपल्या पुढे ठेवतात. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी अख्खा आयुष्य पुस्तकांच्या सानिध्यात घालवलं, आपल्याला सांगितलं रस्त्याला चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का? कधीच करत नाही. त्याला आपण अग्नीच्या स्वाधीन करतो. जे वितळून जाईल ते फेकून देतो, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो. मग आमच्या तत्वांबद्दल आम्ही एवढे गाफील का? आमच्या तत्वांना सुद्धा आम्ही ज्ञानाच्या अग्नीत झोकून दिलं पाहिजे. जे वितळून जाईल ते फेकून दिलं पाहिजे, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार केला पाहिजे. हे सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडनं सुद्धा आपण वाचनाची प्रेरणा घेऊ शकतो. मी खऱ्या अर्थानं वाचन काय असते यासाठी एक शेर लिहिला होता मध्यंतरी, की वणवा तसाच आहे पाऊस सरू न गेला, विस्तव विझेल कैसा आतून पेटलेला, आणि होता विकास आधी जो दास बंगल्यांचा, कित्येक पुस्तकांनी तो झोपडीत नेला. त्या पुस्तकांनी झोपडीत प्रकाश देण्याचं काम केलं. आज देविदास सौदागर सारखा माणूस जर साहित्य अकादमी पर्यंत पोहोचू शकतो, या गोष्टीसाठी सगळ्यात महत्वाचं एकच माध्यम जे म्हणजे पुस्तक आहे. आणि हा ज्ञानाचा जो सागर आहे, पुस्तक म्हणजे सर्वस्व नाही, पण पुस्तक म्हणजे ताकासारखी आहे. लोणी म्हणजे ज्ञान आहे, परंतु ज्ञानासाठी पुस्तकांची गरज असते. जसं लोणी काढण्यासाठी ताकाची गरज असते, तसं ताकामध्ये रई लावल्यानंतर जसं लोणी बाहेर येतं, तसं वाचनामध्ये चिंतनाची रई लावल्यानंतर लोणी रूपी ज्ञान बाहेर येतं. आणि त्या लोण्यावर जगणं, कारण वाचन फक्त सर्वस्व नाही बरं का, बरोबर आहे का? वाचन फक्त सर्वस्व नाही. रडतोस काय वेळा संकट कुणास नसते, काट्यात बांधलेले घरटे सुखात असते, कित्येक मस्तकेही वाचून शून्य ठरली, प्रत्येक काळजाची आभाळ होत नसते. वाचनाला चिंतनाची आणि आचरणाची रई लावल्याशिवाय त्यातनं ज्ञान निर्माण होत नाही. या जगातला सगळ्यात क्रिटिकल किचकट प्रश्न हाच होता, या जगात ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे की सत्कर्म सर्वश्रेष्ठ आहे? तर ज्ञान आणि सत्कर्म या दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. फार व्यापक विषय आहे, पण इतक्या ताकदीनं हा ग्रंथोत्सव इथं होतो आहे, मला प्रचंड अभिमान आहे. आणि उसे सर, आपण त्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये असताना तुम्ही मला त्यावेळेस सांगितलं होतं की आमच्याकडं ग्रंथोत्सव फार मोठा होतो सोलापूरमध्ये. त्यावेळेस मला त्याची कल्पना नव्हती. आज मला या भव्यतेचं खऱ्या अर्थानं दृष्टीत दर्शन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या तुम्ही स्वतःसाठी वाजवा. आणि इतका श्रोतावर्ग शांततेत बसलेला आहे, मला फार अभिमान आहे. एवढे महाराष्ट्रभर कार्यक्रम केले, पण एवढा शांत, संयमी आणि मनापासून टाळ्या वाजवणारा श्रोतावर्ग मी आज तुमच्या सोलापूरमध्ये पहिल्यांदा बघितला. असं नाही, खूप ठिकाणी मी श्रोतावर्ग बघत असतो, पण प्रशंसा किती प्रिय आहे प्रत्येकाला बघा. पण विनोदाचा विजय केला सोडला तर खरंच प्रगल्भ लोक आहेत सगळे. आणि एका सामान्य कवीला तुम्ही इथं निमंत्रित केलेला आहे. खरं तर लिखाण, वाचन, चिंतन, मनन हा सगळा जो काही प्रवास आहे ना, हा प्रगल्भतेचा प्रवास आहे.
प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. आज माझ्या कविता जरी प्रसिद्ध झालेल्या असतील, देवदास एक काळ होता की ज्यावेळेस माझ्या कवितांना प्रसिद्धी नव्हती, त्यावेळेस सुद्धा मी वाचन करायचो, चिंतन करायचो, लिखाण करायचो, माझ्या कवितांशी माझा संवाद असायचा. आता सगळ्या कविता, आता कुठलीही गोष्ट टाकली तर युट्यूबला ती सगळी सहज माझी व्हायरल होऊन जाते. पण त्या काळात व्हायरल त्या गोष्टी नव्हत्या, परंतु माझी प्रामाणिकता लिखाणासोबत कायम होती. मी लिहायचो कायम, शाहीचे पेनातून केवळ झरणे नाही, शाहीचे पेनातून केवळ झरणे नाही, खरडत बसणे म्हणजे कविता करणे नाही. शब्दांना रक्ताचे अमृत पाजत बसतो, शब्दांना रक्ताचे अमृत पाजत बसतो, माझे मरणे अटळ कविता मरणे नाही, खरडत बसणे म्हणजे कविता करणे नाही. हा कवितेचा, साहित्याचा प्रवास आहे. आम्ही सगळे शब्द पंढरीचे वारकरी आहोत. आपण सगळे या वैखरीच्या वाटेवरचे खऱ्या अर्थानं वारकरी आहोत. आणि या ज्ञानाच्या वाटेवर जात असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाचनाअंती, चिंतनाअंती, ज्ञानाअंती माणसाकडे येतं काय. मला असं वाटतं की शून्यातनं शून्याकडे जो माणसाचा प्रवास आहे. मी फार वेळ बोलणार नाही, आता थोड्या वेळात मी थांबणार आहे. मी कधी थांबलो तुम्हाला कळणार सुद्धा नाही. खरं तर मी फार वेळ बोलत असतो, परंतु इथं मला फार वेळेची मर्यादा आहे, त्यामुळं मी फार वेळ कमी वेळ बोलणार आहे. पण तुम्हाला एक सेकंद सुद्धा त्याच्यातला वाया गेल्यासारखा वाटणार नाही. ज्ञानाची सर्वोच्च शाखा काय असते? सॉक्रेटिस नावाचा फिलॉसॉफर म्हणतो, या जगाचं अंतिम सत्य आहे अज्ञान, आणि मला ज्ञात आहे माझं अज्ञानी असणं. मूर्ख लोकांना वाटत असतं आपण ज्ञानी आहे, ज्ञानी माणसांना कळत असतं आपल्याला काही कळत नाही, आपण मूर्ख आहोत. की जी ज्ञानाची साखळी आहे ना, अंतिम सत्य साहेब कुणालाही कळलेलं नाहीये. मग कृष्ण असतील, पैगंबर असतील, बुद्ध, येशू, ही सगळी लोक आली आणि पृथ्वी नावाच्या वाळूच्या छोट्याशा कणावर, जो कण ब्रह्मांडात दिसत सुद्धा नाही, त्या कणावर ही सगळी लोक आली आणि गेली. या सगळ्यांची माती झाली. आयुष्याच्या शेवटी काही उरलेलं नाहीये. त्यामुळं अहंकार शून्य माणसानं होत जाणं ही ज्ञानाची खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी कमाई असते. त्यामुळे आपण सगळे अहंकार शून्य होत गेलो पाहिजे. अहंकार म्हणजे काय तर मीपणा, मी इथं आहे, मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखा, या गोष्टीचा माझ्या मनात जो भ्रम निर्माण झालेला असतो तो अहंकार असतो. एक फिलॉसॉफर म्हणतो, हम वो नहीं है जो हम समझते हैं कि हम है, हम वो नहीं है जो हम समझते हैं कि हम है, हम वो भी नहीं है जो लोग समझते हैं कि हम है. काळजी नाही का बरं का. हम वो नहीं है जो हम सोचते हैं कि हम है, हम वो भी नहीं है जो लोग सोचते हैं कि हम है, हम वो है जो हम समझते हैं कि लोग समझते हैं कि हम है. खतरनाक विषय का नाही. अहंकार शून्यत्व, बरोबर आहे का, ती येणं फार गरजेचं आहे. मला सोलापूरमध्ये अजून एक गोष्ट दिसली, खऱ्या अर्थानं ती कमी होणं गरजेचं आहे. श्रेयवाद श्रेष्ठवादाचा जो काही विषय आहे, ज्ञान म्हणजे काय आहे, तर ज्ञान म्हणजे तुम्हाला शून्याकडे नेणारा तो प्रवास असला पाहिजे. ज्ञाना अंती आलेली निरागसता, ज्ञाना अभावी असलेली निरागसता, ज्ञाना अंती आलेलं साहस. ज्ञान का गरजेचं आहे साहेब? तुम्ही जर लहान बाळाकडे तुम्ही एखादा साप दिला तर तो त्या सापाचं गचुंड धरू शकतो का? त्याला काही साहस म्हणत नाही, ते ज्ञानाअभावी आलेलं साहस आहे. पण सर्पमित्र सुद्धा सापाला पकडतो, त्याला ज्ञानाअंती आलेलं साहस म्हणतात. लहान लेकरू निरागस असते, पण ती निरागसता पुढे चालून धोक्याची ठरू शकते, कारण ते ज्ञानाअभावी आलेली निरागसता आहे. आणि जी संतांना लाभलेली निरागसता आहे ती ज्ञानाअंती आलेली निरागसता असते. आणि ती निरागसता स्वतःच आणि समोरच्याचं सगळ्यांचं कल्याण करून घेऊन जाते. माझे वडील ज्या जगातनं गेले, मला त्यांनी एक गोष्ट काय सांगितली, ती म्हटले, अनंता किती मोठा झाला म्हणे तर काळजाला अहंकाराचा वारा तुझी लागू देऊ नको. माझे वडील गेले मागच्या 3-4 महिन्याच्या आधी ब्लड कॅन्सरनं त्यांनी त्या जगाचा निरोप घेतला. माझ्या गावामध्ये माझा भूमिपुत्राचा सन्मान सोहळा म्हणून एक कार्यक्रम झाला होता साहेब, त्याला अख्खं गाव उपस्थित होतं. पण उशे सर, माझे वडील, माझी आई त्या कार्यक्रमाला हजर राहू शकली नाहीये, कारण दोघंही 2 हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. माझे भाऊ बहीण सगळे त्यांच्याकडे होते. माझ्या गावात मी एकटाच. आणि 6चा कार्यक्रम 7:30 वाजता मी पोहोचलो, कारण वडिलांसाठी सिंगल डोनर प्लेटलेट या आणायला अमरावतीला जायचं होतं. मी गावात पोहोचलो. गावातले जेवढे मला फोन आले, कुठं आहे काय आहे, त्याच्यापेक्षा जास्त माझ्या वडिलांनी मला हॉस्पिटलमधून फोन केले. आज ते या जगात नसतील तरी त्यांचे शब्द मला लक्षात आहेत. स्टेजवर मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या गावात ते बोललो
की आज मला उशीर झाला, मी दिलगिरी व्यक्त करतोय, पण दिलगिरी का व्यक्त करतोय आणि उशीर का झाला, तर माझा देव काही इथं देवळात नाही, तो तिकडे ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये. तुमचे जेवढे गावातून मला फोन आले त्याच्यापेक्षा जास्त माझ्या वडिलांचे मला हॉस्पिटल मधून फोन आले. माझा बाप मला एवढाच म्हटला, गड्या आनंदा, गावातून म्हणे 10 ते 12 फोन आले, तू काय गावापेक्षा मोठा झाला का म्हणे. लक्षात ठेव म्हणे बाबू, किती मोठा झाला आणि किती पुढे गेला ना, तुला शेवटी मेल्यानंतर जाळायला आपल्या गावातच जाणायला लागणार आहे. गावापेक्षा, घरापेक्षा, लोकांपेक्षा आपण खऱ्या अर्थानं जो माणूस अहंकार शून्य होत जातो, तुकोबाराय म्हणतात ना, ज्याचा अहंकार गेला तो देव झाला. तुम्हाला देवपद जर प्राप्त करायचं असेल तर अहंकार शून्यता माणसामध्ये येणं गरजेचं आहे. कारण आयुष्याचं अंतिम सत्य, मला बरेच जण विचारतात की तुम्ही सेलिब्रिटी सारखे राहत नाही म्हणे, तुमच्या कविता व्हायरल झाल्या आणि तुम्ही खतरनाक ऍटिट्यूड मध्ये राहत नाही म्हणे. म्हटलं तो ऍटिट्यूड घेऊन नेमकं जाणे कुठं आहे? 3 किलोमीटर आहे आमच्या गावापासून स्मशानभूमी. माझी गाडी जायला लागणार, तिथंच जायला लागणार आहे ना. माझ्या गावात सुद्धा मी एक माय स्मशान नावाची कविता साहेब आड्डावडीची लिहिली होती. तिकडे प्रगल्भ लोक आहेत ना, माझी आई मला ती घेऊ देत नाही, कविता म्हणू देत नाही. ती का? साहित्य काय असतो, कवी काय असतो, त्याची कल्पकता काय असते, तुम्हाला 2 सेकंदात मी सांगतो. कवी काय असतो, स्मशानभूमीला आईची उपमा दिली तुम्ही बघितलेली आहे का? मी स्मशानभूमीला आईची उपमा देतो, कारण एका आईपासून जर बाळ जन्माला येते तर दुसऱ्या आईच्या कुशीत ते विसावा घेते. गावाच्या वेशी लागून शांत वातावरणात भकास वाटणारी एक स्मशानभूमी आहे. गावाच्या वेशी लागून शांत वातावरणात भकास वाटणारी एक स्मशानभूमी आहे. रस्त्यावरून दूर तिच्या 4 वाकड्या खांबांचा आधार घेतलेला देह आणि डोक्यावर अर्धवट तुटलेल्या पत्र्यांचा पदर बघता येतो. सदान कदा एखादं मसनीहून नाही तर हाडाच्या तुकड्याला शांतपणे निरखून बघणारं श्वान त्या भूमीची विद्रुपता आणि भकासपणा वाढवत असतं. सौंदर्यवर्धक प्राण्यांचा जणू तिथं दुष्काळ पडलाय, पण अशा विद्रूप मातेवरही आमच्या गावकऱ्यांचा मात्र पिढ्यानपिढ्या मोह चढलाय. माझ्या खानदानाने मी हे प्रेम मनापासून पाळलं होतं. माझ्या आजाला पंजाला तिच्याच खुशीत जाळलं होतं. माईमाय म्हणजे जो आला त्याने तो काळ खाणारच आहे आणि प्रत्येक जण त्या मस्तीच्या खुशीत कधीतरी जाणारच आहे. एका मातेपासून जगात आलेलं बाळ बाह्य जगात वावरतं, जीवाची तगमग करून जन्म व मृत्यू यामधला जीवन नावाचा प्रवास संपवतं आणि शांत सुखी निश्चिंत निद्रा घेण्यासाठी परत या मातेच्या खुशीत शिरतं. हा पण एक काम मात्र तिला झाक करते, एक काम मात्र तिला झाक करते. मांग पाटील कुंडी केली माळी सगळ्याची एकाच रंगाची राख करते. एक काम मात्र तिला झाक करते. मांग पाटील कुंडी केली माळी सगळ्याची एकाच रंगाची राख करते. प्रत्येक येणारा जाणाऱ्याकडे ती माय आवाजून बघते, प्रत्येकावर असा एक घाबरा कटाक्ष टाकते. प्रत्येकाला कधी येतोयस रे बाळा अशी आदरण हावरी हात मारते. मी बी येता जाता तिच्याकडे बघत असतो, तिच्या विद्रुपते सौंदर्य तात्पडत असतो. वर्षे किती तरी न गेले तिच्या प्रकाशपणाचे सौंदर्य हजारो जीव घेऊन अजूनही ती माय मला उपाशी दिसते. माझ्याकडे बघून विषण्णशी हसते, जणू ती माझीच वाढ बघते. खर तर हा जो कवितेचा प्रवास असतो, कवी हा साधा माणूस नसतो. कवी हा या विश्वाला नवचैतन्य नवसौंदर्य देणारा असतो. आणि तुमच्या समोर जो उभा आहे कवी, हा याला आज अध्यक्षपद बनवलेला आहे, परंतु मी दुसऱ्याच्या वावरात कामं करून शिकलेलो माणूस आहे. आज माझ्या अंगावर कोट आहे, पण या कोटाला सुद्धा माझ्या आईच्या घामाचा स्पर्श आहे, त्याचा सुगंध आहे. माझा मायबाप, बरोबर आहे का, माझ्या मायबापानं जे काही मला घडवलेलं आहे त्याच्या पलीकडे आपलं आयुष्य नाही. मी फार सामान्य माणूस आहे आणि महत्वाचं म्हणजे डोक्यावर पडलेल्या कवीला इथं अध्यक्ष म्हणून बोलवलेलं आहे. डोक्यावर पडलेला कवी म्हटल्यानंतर तुम्ही खऱ्या अर्थानं सगळेजण हसलात, पण ही खरी गोष्ट आहे. म्हणजे 9-10 वर्षाच्या आधी तुम्हाला पुणे मैदान सगळे तिथं सासवडचा घाट आहे. सासवडच्या जवळ काळेवाडीचा घाट आहे. त्या घाटात माझा ऍक्सिडेंट झाला होता. ऍक्सिडेंट झाल्या मला डायरेक्ट आयसीयू मध्ये ऍडमिट केलं होतं. ते जनरल वॉर्ड अशा चिल्लर गोष्टीमध्ये आपण जात नाही. सगळं ब्रँड पाहिजे आपल्याला. ऍडमिट केलं साहेब. बरं, ऍक्सिडेंट साठी कारण काही फार मोठं नव्हतं. रस्त्याचं बांधकाम चालू होतं, बोर्ड लागलेलं होतं, वाहने वळवून घ्या, वाहने वळून घ्या. मी ते बोर्ड बघितलं, म्हटलं मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, वळणार तरची घातली गाडी, बोर्डच वाकला गेला. 2 वर्ष बोर्ड वाकळत होतं ते. मी महाराष्ट्रभर सांगायचो माझा पराक्रम बघायचा, सासवडच्या घाटात बघा, नाच कराय, बोर्डच वाकलं गेलं. मी बी वाकळा झालो. 6 तारीख तेव्हा डायरेक्ट आयसीयू मध्ये. ते तोंडावर फोकस पिकस डॉक्टर कम्प्युटर देतं. डोळ्याजवळच शिवणकाम चालू होतं डॉक्टर. डोळे उघडले नाही, जाग आली पण डोळे उघडत नव्हते. हेल्मेट फोडून दगड आतमध्ये गेलेला होता.
तेव्हापासून महाराष्ट्राला चांगल्या कविता मिळाल्या, लक्षात ठेवा. आणि म्हणून महाराष्ट्र मला मंत्री डोक्यावर पडलेला कवी आहे. पण डोळे शिवताना डॉक्टरने मी पहिला प्रश्न विचारला जाग आल्या आल्या, म्हटलं डॉक्टर साहेब डोळ्या गेला का? डॉक्टर म्हणून नाही, गडबड करून मला गेला नाही, तोच वाचवायचा चाललाय. म्हटलं वाचवा साहेब महत्वाचा आहे तो. म्हणे का? म्हटलं बऱ्याचशा वेदना त्यानं बघितल्या आणि समाजाच्या बऱ्याचशा वेदना त्याला अजून बघायच्या. कवी आहे का म्हणे तुम्ही? म्हटलं हा, एक शब्द बोललो का म्हणे. कवी म्हटलं की बडबड करायची सवय तुम्ही सुईच घालेल बया. मी जास्त वस्तू म्हटलं डॉक्टरच्या नादी लागण्यात अर्थ नाही, त्याच्या आधी सुई आहे. काय शिवीर सांगता येईल? कामाची गोष्ट शिवली तर मग मी शांत बसलो, डॉक्टर साहेब शांत बसले. थोड्या वेळा डॉक्टर मध्ये का हो तुम्ही कवी आहे? म्हटलं हो. तुमचं डोकं फुटलं? म्हटलं हो. मग काही 4-5 कविता पडल्याने म्हणे डोक्यातून ठेवला. कवीच्या नादी लागावं का त्यानं? म्हटलं साहेब आपल्या कविता डोक्यातून पडू शकत नाही. म्हणे का? म्हटलं आपल्या कवितांचा उगम डोक्यात होतच नाही. आपल्या कविता कागदावर जन्म घेतात, कागदावर राहतात, थेट समोर त्याच्या कागदावर पोहोचतात. ज्यानं मला ऍडमिट केलं त्याच्याकडे एकदा बघितलं, म्हणे कोणाला आणलं हे? म्हणे आज शिवा उद्या कळलं कोणतं फोटो तुम्ही शिवलं. अरे बडबड करतोय म्हणे आयुष्य मध्ये तुम्हाला म्हणे 8 टाके मारले मस्तक शिवलं म्हणे. काही वेदना वेदना होतात का नाही? त्यावेळेस मी छोटस उत्तर दिलं. महाराष्ट्र बरेचसे वक्ते उत्तर सांगत असतात. काय म्हणे डॉक्टर 8 टाके मारले म्हणे तुम्हाला, मस्तक शिवलं, काही वेदना वेदना होतात का नाही? म्हटलं साहेब वेदना होत कशा नाही हो, या समाजाच्या प्रत्येक वेदनेची एक खिडकी कवीच्या काळजात उघडत असते. या समाजाच्या प्रत्येक वेदनेची एक खिडकी कवीच्या काळजात उघडत असते आणि त्यातूनच तो आरपार डोकावून बघतो, भाष्य करतो त्याच्यावर. साहेब तुम्ही 8 टाके मारून एक मस्तक शिवलं, आम्ही 8 ओळीची कविता लिहून 100 मस्तक शिवण्याचं काम करतो. कवितेमधून तुम्हाला काळीज वाटतो मी, वरचा समाज शिवतो आतून फाटतो मी. वरचा समाज शिवण्यासाठी आतून फाटणारी फकीराची साथ आमची आहे. आणि अशा सामान्य कवीला तुम्ही अध्यक्ष म्हणून इथं बोलावलेला आहे. मला वाटलं होतं सुरुवातीला गर्दी कमी आहे, पण सगळ्या खुर्च्या भरल्या, मागं लोक उभी राहिली. पण खरंच ती उभी राहिली का हे बघायसाठी सगळ्यांनी माना वळवल्या. याचा अर्थ कवळीचा तुमचा माझ्या विश्वास नाही. अहो मी कवी माणूस आहे, मगापासून सांगतोय, हाताने बाहेर पडले माझे. महिलांवर इतका मी बोललो, पण त्यांनी माना वळवल्या, त्यांचाही माझ्या विश्वास नाही. मी राजकीय माणूस नाही, खरं सांगतो तुम्हाला. राजकारणाशी माझा श्रीमात्र साहेब संबंध नाही. माझं फक्त आडनावच राऊत आहे. बाकी आपला कवडीचा राजकारणाशी काही संबंध नाहीये. खरं तर फार वेळ तुमच्यासोबत, पण इतके हसणारे लोक जे आहेत ना, काळ्या तर तुम्ही वाजवल्या, पण महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, एवढे मनापासून हसणारे लोक आज मी इथं तुमच्या सोलापूरमध्ये पहिल्यांदा बघितले. असं नाही, पण हसलं पाहिजे होतं. काही काही लोक असे जगतात साहेब. पुणे मुंबईला तर सॉफिस्टिकेटेड लोक माझ्या कार्यक्रमात बसतात. एखाद्या वेळेस असे छोटा-मोठातले लोक हात बांधून एकदम कंटिन्यू आपल्याकडे बघत बसतात, हसतच नाही. आपल्या हाताने बाहेर पडायला येतात, आपण जमा करून डबल पोटात टाकायचं. अरे हसणं एकटक आपल्याकडे बघत राहतात. असं वाटतं प्रत्येकाला मुळव्याध झालेला आहे. हसणं पण 1:30-2 वाजता गेले जागे अचानक काय झालं? खतरनाक माणूस होता दुपारी, मेला तो. मनापासून दिलदारपणे जगलं पाहिजे. बरं, पुस्तकांचा आउटपुट काय आहे शेवटचं सांगतो फक्त. पुस्तकांचा आउटपुट, पुस्तकांचा आपल्यावर काय परिणाम होतो, तर आपण शांत होत जातो, संयमी होत जातो, ज्ञानी होत जातो, प्रगल्भ होत जातो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस होत जातो. माणसाला माणूस बनवणारी पुस्तकं या समाजामध्ये असणं गरजेचं आहे. आपल्याला प्रेरणा देणारी पुस्तकं या समाजामध्ये येणं गरजेचं आहे. आपल्याला लहान बनवणारी लोक, आपण फार प्रतिष्ठेच्या ओझामध्ये मी कपडे कसे घातले, मी कसा दिसतो, गालातल्या गालात असणं नाही हो. तुकोबाराय म्हणतात ना, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा आयला वत रत्न पुरो त्याची अंकुशाचा मार जया अंगी मोठेपणा तया यातना कठीनं. लहान होत गेलं पाहिजे हो. मोठं होऊन आपल्याला मरायला लागणार आहे. लहान होत गेलं पाहिजे आणि वाचन गरजेचं याच्यासाठी आहे. म्हणजे मग खऱ्या अर्थानं आपल्याला सत्यतेची जाणीव होते. आपण सत्याच्या जवळ जातो. विवेकानंद नावाचा माणूस या जगातनं गेला आणि जाताना त्या माणसाने या जगाला सगळ्यात मोठं ज्ञानाचं एक वाक्य दिलं. जगात पापही नाही, जगात पुण्यही नाही, जगात आहे फक्त अज्ञान आणि अद्वैताच्या अभ्यासाने या अज्ञानाचा ह्रास होतो. हे आपण वाचलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं कळतं. जर आपल्याला शेतकऱ्याला एखादं पुस्तक बहाल करायचं असेल, गिफ्ट द्यायचं असेल, तर त्याला कारवर नावाचं पुस्तक एक होता, कारवर, हे पुस्तक तुम्ही त्याला भेट म्हणून देऊ शकता. एक
गुलाम फॅमिलीमध्ये जन्माला आलेला पोरगा जो ज्या झोपडीत राहायचा त्या देशानं त्या झोपडीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा नंतर दिला. ही प्रेरक गोष्ट शेतकऱ्यांना फार आवडते. संशोधन शेतीची प्रामाणिकता काय असते, पुस्तकं वाचत असताना वाचलेच पाहिजे. ज्याला जी आवड असेल त्यानं ती वाचलं पाहिजे, पण त्या आवडीमधलं टॉक्स वाचलं पाहिजे, ब्रँड वाचलं पाहिजे. कारण आपल्याकडे वेळ सगळ्यांकडे आहे कमी. मगाशी देवीदास भाऊंनी सांगितलं की प्रत्येकाकडे वाचण्यासाठी वेळ असतो. आपले तकलादू कारण असतात, पण त्याच्यात जेवढा वेळ असतो त्याच्यात चांगलं वाचलं. बिल गेट नावाचा माणूस हा 1 तास पुस्तकं वाचल्याशिवाय झोपत नाही. आता बिल गेट म्हणजे आपल्यापेक्षा कमी बिजी माणूस आहे का? त्याचे जर 47,000 खाली पडले आणि त्याला उचलायला जर 1 मिनिट लागत असेल तर तो त्या कोट्याचा सौदा असतो त्याच्यासाठी. ज्याचा 1 मिनिट 50,000 चालतो तो 1 तास पुस्तकं वाचतो. म्हणजे किती रुपये इन्व्हेस्ट करतो त्याच्यात, बरोबर आहे. मोठमोठे राजकीय लोक मी नाव घेत नाही खऱ्या अर्थानं, पण राजकीय लोक सुद्धा वाचल्याशिवाय झोपत नाहीत, अभ्यास करतात. मी कुठल्या पक्षाचा माणूस नाही म्हणून कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही. माझं स्पष्ट मत आहे, सगळेच्या सगळे पक्ष हे बोगसच असतात, असं नाही. नाही, एका कॉलेजला मी बोलताना असंच बोललो साहेब. मग आता सचिन सरांनी सांगितलं राजकीय लोकांनी नावं याच्यात आहेत, पण राजकीय लोक इथं आले नाही. बरोबर आहे का? मला असं वाटतं की मग कशाला, ज्यांना महत्व देणं गरजेचं आहे त्यांना महत्व दिलं पाहिजे. एखादी समाजसेविका, एखादी आजी आपल्या स्टेजवर जर असली तर आपण तिला महत्व दिलं पाहिजे. समाजात जी चांगली कामं करतात त्यांना महत्व दिलं पाहिजे. उगाच राजकीय लोकांना डोक्यावर घेण्यात मजा नाही करत, बरोबर आहे का? ते बिजी आहेत ना, मग त्यांना बिजी राहू द्या ना. माझं स्पष्ट मत आहे साहेब. मी काय राजकारणी माणूस नाही, माझं स्पष्ट मत आहे, बरोबर आहे का? मी कॉलेजमध्ये बोलत होतो पोरांना, म्हटलं राजकीय लोकांच्या नादी लागू नका, हे सगळे राजकीय बोगसच असतात. मी असं बोललो, माझ्या लक्षात आलं की स्टेजवर 4-5 राजकीय लोक ऑलरेडी बसलेले आहेत. मला असं आता मार खाणे आपल्याला. सेकंदात वाक्य बदललं, म्हटलं राजकीय लोकांच्या नादी लागू नका, हे सगळे राजकीय बोगसच असतात. असं नाही, काही लोक चांगली असतात आणि त्यातले जे चांगले राजकीय लोक आहेत आपल्या स्टेजवर बसलेले आहेत. पण राजकीय लोक एवढे खतरनाक आहेत, बरोबर आहे का? मला वाटतं चांगले लोक आहेत, नाही असं नाही आहे. परंतु जर आपल्या कार्यक्रमाचं फक्त नाव वाढावं म्हणून जर नावं असतील तर त्याला काय अर्थ नाही. त्या लोकांनी किमान इथं प्रेझेंटी लावणं गरजेचे आहे, हजर राहणं गरजेचं आहे, वेळातला वेळ काढणं गरजेचं आहे. नो वन इज बिझी हिअर, ओनली प्रायोरिटीज आर डिफरंट. एक फिलॉसॉफर म्हणतो या जगामध्ये व्यस्त असा कुणी नाही, फक्त प्रत्येकाच्या प्रायोरिटीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामुळं इथं चांगल्या लोकांना आपण निमंत्रित केलं पाहिजे. माझा काही राजकीय लोकांना विरोध आहे असं नाही बरं का, कारण माझा फक्त विश्वास नाही कोणावर. कारण मी ज्याला निवडून देतो तो कधीच एका पक्षात राहत नाही. ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे, बरोबर आहे का? त्याच्यामुळं माझा काही कुठल्याही राजकीय माणसाला विरोध नाहीये, कुठल्या पक्षाला विरोध नाही. मी कुठल्या एका पक्षाचा सपोर्ट करत नाही ना कुठल्याच कार्यक्रमामध्ये, बरोबर आहे का? माझे कार्यक्रम 2-2 तासाचे होतात, तर मी कुठल्याही प्रचार सभेत आजपर्यंत गेलो नाहीये. मी 19 प्रचार सभा या विधानसभेला कॅन्सल केल्या, कारण त्यांचं म्हणणं होतं फक्त शेवटी एक वाक्य बोला की हे आमचे मित्र आहेत, त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. मी त्यांना म्हणायचो पहिली गोष्ट तुम्ही माझे मित्र नाही, तुम्ही काय दिवे लावले हे मला माहीत. म्हणजे तुम्ही एवढं तरी म्हणा म्हणे फक्त आमचे मित्र आहेत. मी तेवढे म्हणू शकत नाही म्हटलं. मग एवढं तरी म्हणा की फक्त यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. म्हटलं तेही म्हणू शकत नाही. मग तुम्ही काय म्हणू शकता म्हणे. मी म्हटलं एवढं म्हणू शकतो, हे जर चांगले असतील हे निवडून द्या आणि जर चांगले नसतील हे पाळा. मला काही परत कोणी फोन केलेला नाही. त्यामुळे मी 19 प्रचार सभा करायला कॅन्सल केल्या. आणि त्या याच्यासाठी केला, कविता कोणताही धर्म पंथ पक्ष नसतो. या जगामध्ये जेवढे धर्म आहेत, जेवढे पक्ष आहेत, जेवढे पंथ आहेत, सगळे वरवरनं आलेले आहेत. या जगामध्ये निसर्गाकडनं आपल्याला कोणताही धर्म आलेला नाही. माणुसकी सोडून मानवता हा जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे. निसर्ग हा अंतिम धर्म आहे, निसर्गाच्या पलीकडे काही नाहीये. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकी जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांताच्या पलीकडे सत्य आहे. आणि सत्य काय आहे हे आपल्याला कुणालाही माहिती नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आता हे अध्यक्षीय माझं वाढलेलं भाषण संपत असताना एकच गोष्ट सांगणार आहे की या ब्रह्मांडामध्ये हजारो शेकडो तारे ग्रह आहेत, बिलियन्स अब्जावधी तारे आहेत, ग्रह आहेत. आणि आपली पृथ्वी जी आहे ती एखादा वाळूचा कण जर आपण ब्रह्मांडात ठेवला तो दिसेल का? आपल्याला दिसणार नाही हो. तो वाळूचा कण म्हणजे आपली पृथ्वी आहे. आणि त्या कणावर 70% पाणी आहे, 63% जमीन आहे. त्याच्यात जेवढी जमीन उरते सुईच्या टोकावर मावेल एवढी त्या जमिनीमध्ये सगळे देश आहेत. त्याच्यात जंगल आहे, दऱ्या खोऱ्या आहेत. म्हणजे थोडीशी जमीन वाचते त्याच्यामध्ये
सगळे देश आहेत सगळे, आणि त्याच्यात आपला एक भारत देश आहे, त्याच्यात कितीतरी राज्य आहेत, त्याच्यात एक आपलं महाराष्ट्र आहे, त्याच्यात कितीतरी जिल्हे आहेत, त्याच्यात एक आपला सोलापूर आहे, त्याच्यात कितीतरी ठिकाण आहे, त्याच्यात एक हा हॉल आहे, आणि त्याच्यात कितीतरी लोक आहेत, आणि त्याच्यात एक आपण आहे. फार लहान माणूस आहे. त्याच्यामुळं अंतिम सत्य या जगातलं कोणालाही कळलेलं नाही. आपला मेंदू अंतिम सत्य जाणून घेण्यासाठी सध्या सक्षम नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळं वाचनाअंती आपल्याला काय मिळावं, तर वाचनाअंती आपण अहंकार शून्य होत जाणं गरजेचं आहे. अंतिम सत्य हे मृत्यू आहे हे आपल्याला कळत राहावं, एवढंच मी फक्त सांगेन. आणि पुस्तकं मनापासून वाचले पाहिजेत, कारण जगण्याचा स्तर ते उंचावतात. पुस्तकं कुठली वाचली पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण जी वाचक लोक आहेत त्यांच्याकडनं एक लिस्ट बनवून घेतली पाहिजे की कुठली पुस्तकं चांगली आहेत, कुठली पुस्तकं वाईट आहेत. सिद्धार्थ पूर्वीची यात्रा हरमान हेसेलीची एक पुस्तक आहे, ज्याला नोबेल पारितोषिक आहे. प्रत्येकानं एकदा तरी ते पुस्तक आयुष्यात वाचलं पाहिजे. मला जे पुस्तक आवडले, तर सेकंड सेक्स मगाची पुस्तक सांगितलं, मी तुम्हाला भली मोठी एक लिस्ट देऊ शकतो. महात्मा फुलेंची पुस्तकं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं, कारण यांनी स्वतः चिंतन करून अभ्यास करून जगाचा लिहिलेली पुस्तकं. विवेकानंदांनी मगाशी त्यांनी सांगितलं ना, ही पुस्तकं असतील. तुम्हाला जर कवितेबद्दल जर वाचायचं असेल, बरोबर आहे का, तर गालिब पासनं, मीर तकीमीर पासनं, सुरेश भटांपासनं आता नादो महानोरांपर्यंत बरीचशी लोक आहेत, बरोबर. अमृता प्रीतम नावाची एक साहित्यिक आहे. बाहेरचंही साहित्य आपलं वाचलं पाहिजे. आपण या जगातलं फक्त महाराष्ट्रातलं साहित्य वाचलं पाहिजे असं नाही. महाराष्ट्रातलं, देशातलं, देशाच्या बाहेरचं, जगभरात जिथं जिथं कुठं ज्ञान आहे ते ज्ञान आपण खऱ्या अर्थानं ग्रहण केलं पाहिजे. आणि या जगामध्ये आपल्याला जे माणूस म्हणून जगण्यासाठी गरजेचं आहे ते ज्ञान आपण सगळ्यांनी मिळवलं पाहिजे. खरं तर या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून देवीदास सौदागर साहेब लाभले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. इथं जेवढे मान्यवर आहेत, खरं तर शालिनीबाई असतील, देशमुख साहेब असतील, सचिन भाऊ जवळकर असतील, या सगळ्या लोकांनी इथं मलाही सुद्धा तर ऐकून घेतलं, कारण मी यांच्यापेक्षा लहान आहे तरी सुद्धा, आणि मला बोलण्याची जास्त सवय असते. त्याच्यामुळं तरी मी जवळपास 20-20 घेतलेला आहे. माझा जो कार्यक्रम वनडेचा असतो त्याला मी 20-20 केलेला आहे, आणि अत्यंत कमी वेळेमध्ये, कारण मी चांगला कवी आहे तुमच्या राशीला लागलेला. नाहीतर खतरनाक असतात, एकदा माईक घेतला ते थांबत नाहीत. एका ठिकाणी कार्यक्रमाला कवी गेले, 3 तासाचा कार्यक्रम होता, 6 तास झाले तरी कवी थांबले नाही. मग अर्धे लोक गायब झाले, तरी कवी थांबले नाही. मग 100 राहिले, तरी कवी थांबले नाही. मग 3च लोक राहिले, 1, 2, 3, 4, 4. मग ते कवी स्वयं निघाले म्हणाले, 4 लोक गर्दी दिसतात. 8 घंटे झाले जागेवर हल्ले नाही. ते सैनिक म्हणत तुम्ही इकडे आहे, तुमचा आवरा पटकरून जा घरी. ते चौघच्या चौघ कानानं बहिरे आहे, त्यांचं गेले काय ना मोडले ते घरी सहन होत नाही म्हणून इथं आणून ठेवले ते. आता इथं झोपणार आहे. तरी कवी आमच्यातला म्हणीने 4 बैलांना जायलो, त्याचा आवाज गावात गेला, गावातले लोक काठा येऊन आले साहेब. नाहीलाच झाला त्यांचा. 100 फुटाचा त्यातला एक पहिला नावाचा काळी आलेली रागांमध्ये आता रे आता करलं म्हणे, आता कविता घेत नाही, आता माफ करा. ते स्टेजवर शोधायला लागला, काय शोधता म्हणे, झालं ना माफ करा. नाही म्हणे, तुमचं चालू द्या, तुमची चुकी नाही, तुम्हाला इथं मी निमंत्रित केलं, त्याला शोधतो, त्याला बघतो, आणि मग तुम्हाला बघतो. मला इथं निमंत्रित करणारे आमचे प्रिय मित्र आहेत सर आणि प्रमोद भाऊ पाटील. जे काही तुम्हाला बघायचं असेल त्या दोघांकडे बघून घ्या. आणि मगाशी पत्रकारांचा एक विषय निघाला. पत्रकारांची फार मोठी जबाबदारी आहे, पत्रकारांवर दबाव आहे, परंतु पत्रकारांची फार या जगातला सगळ्यात इमानदार माणूस म्हणजे पत्रकार असतो असं नाही, असायला पाहिजे, पण तसं नसतं. म्हणून दबाव असतात पत्रकारांना. मी फार मोकळ्या मनानं बोलणारा माणूस आहे. लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार, लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार, निर्भीडपणे आता उभ्या जगास सांगर, सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर, सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर. खऱ्या अर्थानं माझी जी साधना आहे साहेब, ही वक्तृत्वाची साधना आहे. पुस्तकं काढणे, पुस्तकं लिहिणे, याच्यापेक्षा सुद्धा पुस्तकं वाचणे, ते आत्मसात करणे, ही माझी खऱ्या अर्थानं प्रेरणा असते. माझी कविता आता पुणे विद्यापीठाला अभ्यासक्रमाला लागली, आणि हे मला 3ऱ्या माणसाकडनं कळलं की तुमची कविता अभ्यासक्रमाला लागली. म्हणजे मी या बाबतीत इतका मागं पडलेला माणूस आहे. पण माझा सगळ्यात मोठा पुरस्कार असतो ते म्हणजे रसिक.
त्यांच्या डोळ्यांची टाळ्यांची दाद आणि कवितांनी समाजात घडलेलं प्रबोधन. साहेब किती लिहिलं, काय लिहिलं, कसं लिहिलं यापेक्षा त्यांनी समाजात काय प्रबोधन केलं, काय परिवर्तन केलं. मायबाप कविता ऐकून वृद्धाश्रमातनं लोकांना घरी आणलं, आई वडिलांना पोरांनी. ते भोंगा कविता ऐकून, भोंगा एकदा युट्यूबला खरंच ऐकून घ्या तुम्ही, आपल्याकडे वेळ नाही सध्या म्हणून, की भोंगा कविता ऐकून कार्यकर्त्यांनी नेत्यांची साथ सोडली. तुमच्याकडे आहेत का काही कार्यकर्ते कुठल्या पक्षाचे? नाही, कार्यकर्ते ही इमानदार माणसं असतात, माझं हे म्हणणं असतं. निर्मळ मनाची माणसं असतात. त्यांना वाटतं पक्ष आपल्याच खात्यावर उभा आहे. त्याला तिसऱ्या दिवशी कळतं किंवा आपला नेता कोण्या पक्षात गेला. अशी निर्मळ मनाची प्राणी असतात. एका ठिकाणी कार्यक्रम झाल्यावर म्हणजे आमदारांना जवळ घेतलं. आम्ही चहा घेत असताना एक कार्यकर्त्याला चहा घेऊन त्याची ओळख दिली मला करून. कार्यकर्त्यांनी कान घेऊन ऐका फक्त, अनंता भाऊ तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्याला वाघ आहे म्हणे. आमचा वाघ चहा घेऊन आलेला होता. वाघ गेला चहा घेऊन. नंतर म्हणे पैशाची जुळवाजुळव गरजेची असते म्हणे, याचे पाळून ठेवायला लागतात जवळ. खोटा बोलणारा माणूस नाही. नेते आपले नसतात दादा. दंगलीमध्ये मोर्चामध्ये मरणारा, लढणारा, पहिल्या रांगेत उभा नेत्याचा पोरगा नसते. त्याची लेकरं ही अब्रॉडमध्ये असतात. त्यांच्या मुली पाणी आणलं, सैनिकांनी दिलेलं पाणी हे सुरक्षित असतं, त्याच्यात काही निश्चित नसतं. आणि मी सुद्धा काही न घेणारा माणूस आहे तुमच्या समोर. काही काही ठिकाणी मला विचारतात लोक, दादा तुमची बसायची व्यवस्था कुठं करायची? बसायची म्हणजे तुम्ही घेत नाही का म्हणे 90 मुलगा आहे का म्हटलं तुम्ही? बाबासाहेब शिवाजी महाराज सांगणार माणूस दारूला मला संबंध नाही म्हणजे तुमचे डोळे बघून कसं वाटतं? डोळे माझे वाटतात तसे, खरं प्रवास असतो माझा. आणि नाही म्हणजे नशा कशाची आहे म्हणजे तुम्ही स्टेजवर चढली कसं वाटते? दारूतूनच चढली. अरे म्हटलं नशा वेगळी आहे. शराब पिणे वालो, सिगरेट पीने वालों नशा करो, लेकिन नशा ऐसा करो कुछ देर तक टिक सके, यूं नहीं कि रात को भी सुबह को उतर जाएगी. मेरे वतन से दिल लगा के जिंदगी नशे में गुजर जाएगी. नशा या गोष्टीची असली पाहिजे. त्या साहित्याची सुद्धा फार मोठी नशा असते आणि या नशेमध्ये आम्ही साहित्यिक लोक असतो. मला खऱ्या अर्थानं चिठ्ठी आलेली आहे. प्रेम चिठ्ठी नाही आहे, मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखं घ्या. घेऊ का? नाही, परमिशन घेणं गरजेची असते. मी घेणारच होतो. एका शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मी गेलो. सगळे डेप्युटी कलेक्टर पासून आमदार खासदार सगळे पहिल्या रांगेत बसलेले होते. सोयीने मला सांगितलं, दादा ते भोंगा जरा टाळता आली का बघा, भोंगा कविता टाळता आली का बघा. म्हटलं चालते बघतो मी स्टेजवर. मग स्टेजवर गेलो मी आणि स्टेजवर म्हटलं की माझी भोंगा नावाची टाकलेली कविता आहे. म्हणजे राजकीय लोकांचा जर सपोर्ट असेल, दिलदार लोक राजकीय असतील तर मी ती कविता घेऊ शकतो. लोक म्हटले घ्या. म्हटलं तुमचं नाही हो, या पहिल्या रागीतले जर दिलदार लोक असतील तर मी ते घेऊ शकतो. सगळ्या लोकांना बळजबरीनं म्हणावं लागलं घ्या साहेब घ्या. मग मी घेतली कविता. त्याच्यामध्ये सगळं राजकीय वातावरण असते. बरं, फार काही विषय नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ज्या कवितेनं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला एक वेगळी कविता दिल्या गेली, दुभंग दिलेली मन जोडण्याचं काम त्या कवितेनं केलं. आपण काही एसी मध्ये बसून मातीच्या कुशीत त्या गप्पा करणारा कवी नाही. शेतकऱ्याचा पोरगा आहे मी. एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा दादा लोकांनी केल्या. त्यांना पुरस्कार भेटले. त्यांना त्यांचे पुरस्कार लग लागू. पुरस्काराच्या खाली कविता लपली नाही. माझी एक ओळही स्वार्थासाठी निघली नाहीये. तिचे समीक्षक मातीमधले कष्टकरी ती कविता माझी हुशारीवर जगली नाहीये. नवीन पाऊले माझ्या ही वाटेने वळतील. माझ्या इतिहासाची पाणी जगाला उद्याच कळतील. आज पोचतो आहे विस्तव साताडावर. उद्या मशालीसाठी तुम्हा ठिंग्या मिळतील. उद्या मशालीसाठी तुम्हा ठिंग्या मिळतील. हा प्रसिद्धीचा आणि बाकीचा पुरस्कारांचा पसारा आयुष्यात मी केला नाही. माझा सगळ्यात महत्वाचा ताकदीचा वर्ग आहे हा रसिक वर्ग. आणि त्यांना मी काय देतो केले. मग काही जण मला म्हणते दादा तुमची फेसबुकवर तुमच्या नावानं नाही दुसऱ्याच्या नावानं कविता व्हायरल झाल्यामुळे तुमच्या तुम्हाला वाईट वाटत नाही का तुमचं साहित्य चोरीला जात आहे. मग मी त्यावेळेस लिहिलं होतं की दररोज हिंद सोबत फसवा जगात वारा. दडवून ठेवू कुठवर हा कस्तुरी पसारा. दररोज हिंद सोबत फसवा जगात वारा. दडवून ठेवू कुठवर हा कस्तुरी पसारा. माझ्याकडून खुळ्याने माझी गझल पळवली. आतून रसिक दिसतो साहित्य चोरणारा. रसिक आहे म्हणूनच त्याला कळलं ना कोणाची कविता चोरावी आणि आपली कविता चोरण्यात आली. त्याचा अर्थ
आपल्या कवितेमध्ये ताकद आहे म्हणून ती जोडल्या जाते. मैत्री नावाची एक छोटीशी मी कविता दिली. एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा नाही, शेतकऱ्याचा पोरगा आहे मी. आपण सगळे शेतकरी आहात. 2 ओळीची कविता साहेब पत्रकारांनी एवढी व्हायरल केली मधल्या काळात माझी. बऱ्याच दिवसाला त्या झोपीत लकलकार दिसतोय, शेतकऱ्याचं नशीब पडलं का काय. 2च ओळीची कविता आहे. बऱ्याच दिवसामध्ये झोपीत लकलकार दिसतोय, शेतकऱ्याचं नशीब पडलं का काय. दिवाळी नाही, दसरा नाही, यानं घरातच प्रेम झालं का काय. हा शेतकऱ्याचा पोरगा लिहिले. आणि ज्याने एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या त्यांनाही आपण सोडलं नाही, त्यांच्यावरही 2 ओळी लिहिल्या. जन्म गेला तुझा गारव्यासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा, दुःख का मांडतो भोगल्यासारखा. सापडे साचले कल्पनेचे किती, सापडे साचले कल्पनेचे किती. हुंदका हिंडतो पोरक्यासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा. झाड वाढेलही ओल भेटेलही. साहित्य अकादमीचा पुरस्कार असाच भेटते का कुणाला. झाड वाढेलही ओल भेटेलही, आत जा तू जरासा मुळासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. का उगा हिंडतो देव शोधायला. या कवितेचे जवळजवळ 1,00,000 व्हिडिओ तयार झाले. कीर्तनात कथेत दशावतारीमध्ये राम रावणाचं युद्ध चालू असताना ते स्क्रिप्ट चेंज करत नाहीत, पण त्याच्याच मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा टाकलं. वडापमध्ये लग्नात नाचले लोक या गाण्यावर. कीर्तनात सगळीकडे आता सिलेबस मध्ये आली. परंतु मला माझ्या कवितेचा सगळ्यात जास्त अभिमान कधी वाटला, तुम्हाला परभणी माहिती आहे सगळे. त्या परभणीवरनं संध्याकाळी 5:30 वाजता मला एक फोन आला. मला म्हटला दादा 2 मिनिटं वेळ आहे का. म्हटलं बोला. आवाज अस्वस्थ होता त्याचा, काही नाही म्हणे. 15-20 दिवस झाले म्हणे मित्राचा फोन मेसेज नव्हता. अचानक दुपारी 2:15 वाजता मोबाईलवर मेसेज पडला म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मी गाडी काढली, त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये आई वडील बसलेले होते, तिथे थांबलो नाही म्हणे. डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो तर पंख्यानं त्यानं जोड बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता. कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे, त्याने खाली उतरवलं. त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला म्हणे. पण तुम्हाला का फोन केला दादा. त्यानं हाताची मूठ बांधलेली होती म्हणे. आम्ही उघडली तर त्याच्यात एक चिठ्ठी लिहिलेली होती आणि त्या चिठ्ठीत 4 ओळी लिहिलेल्या होत्या. का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अजून म्हणतो त्याच्याकडे मी मोटिवेट करतो नाही म्हणजे दादा वातावरण तापलेलं आहे, आताच घटना घडलेली आहे. पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या बड्या कवीनं हे कविता लिहिली आहे त्याला का आपल्या घरी म्हणे, मला माईनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला. त्याच्या पलीकडे आपल्या कवितेचा कोणताही मोठा पुरस्कार नाहीये. आणि मैत्रीसाठी पुराणातल्या कथांची गरज नाही साहेब. हा कोरोनाचा काळ बघितला ना, एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र बंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना साहेब, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो.
मित्र शेवळा जरी असला ना तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाहीये. म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे. एकदा फक्त मनापासून हात वर करा बरं, कोणाकोणाला जिवलग मित्र आहे किंवा जिवलग मैत्रीण आहे. स्टेजवर क्या बात आहे, हात खाली करा. माझी विनंती तुम्ही मान्य केली. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले पण एवढे हात वरणारे लोक हे पहिल्यांदा बघितले असं नाही तुम्हाला माहितीच आहे. परंतु एवढ्या लोकांना मित्र मैत्रिणी आहेत तरी काही काही लोकांनी साहेब हात वर केलेलेच नव्हते. याचा अर्थ केले मित्र मैत्रिणी नाही. मग तिने एक काम करा, घरी गेले की किचन मध्ये जा, एका कपात पाणी घ्या, उडी मारा त्याच्यात. मैत्री नाही या जगामध्ये काही नाही साहेब. एक छोटासा मेसेज मला एवढा व्हायरल केला महाराष्ट्रानं की घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा अभी क्या क्या बचा है, अभी क्या क्या बचा है. मैंने कहा अभी सब कुछ जल गया, बस मैं बचा हूँ, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगाकर कहा अभी पगले दिल जला ही क्या है. काऊगा हिंडतो देव शोधायला, काऊगा हिंडतो देव शोधायला. मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ, मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. चालताना मध्ये सगळे कडवे घेत नाही, आता फक्त शेवटचे घेतो कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी. मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे, काजव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री साठते गाय होऊन मना, मैत्री साठते गाय होऊन मना. जाबिलग तुटीला, जाबिलग तुटीला, वासरा सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. जाळताना मला देह ठेवासा. शेवट आपल्या या कवितेचा सुद्धा आणि माझ्या या अध्यक्षीय भाषणाचा सुद्धा शेवट. फक्त जाताना तुमच्या सोलापूर मधनं पहिल्यांदा खऱ्या अर्थानं सोलापूरमध्ये या व्यापक कार्यक्रमाला मी आलो. माझा एकच मुद्दा तुमच्या सगळ्यांच्या पायाला हात लावून विनंती आहे. मैत्रीच्या नात्याच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते तर गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. त्यामुळे तुमचे काही गैरसमज झालेले असतील तर कॉल करा, माफ करा, माफी मागून टाका. काही सोबत राहत नाही. आपल्या आधी 100-150 वर्षा आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही. आपल्या नंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील, येणारी पिढीचे फोटोही काढून टाकेल, घरात जागा नाही म्हणून काही सोबत राहत नाही. आजचा जर फोटो काढून ठेवला नाही या हॉलचा आणि 500 वर्षानंतर जर येणाऱ्या पिढ्यांनी एकमेकाला दाखवला तर ते चर्चा करतील आपले पूर्वज असे दिसायचे. पूर्वज झालेले असो आपण. ग्रंथोत्सव घेतलेला होता उच्च साहेबांनी, एवढा मोठा हॉल होता. बेबीच्या देठापासून एक कवी बोलत होता. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लोक आपल्या इथे होते. एकही राजकीय माणूस आला नव्हता. चर्चा करतील ते आपण पूर्वज झालेलो असू. त्यामुळे माफ करत राहिलं पाहिजे. गौतम बुद्ध म्हणतात सुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा, आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे. मी त्याला माफ करत राहिलं पाहिजे. त्याला सांगा तू 2दा चुकेल, 10 वेळा चुकेल, त्याला सांगा तू चुकलाय, मी तुझ्या पाठीशी आहे. सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा. घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको पदार मित्रा. तू दगा केलास आता चल असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा. पण वेगळे सावध नको लावू गळाला, वेगळे सावध नको लावू गळाला. तोच गळगे, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, जाळताना मला देह ठेवासा. दक्षिणेकडे पाय करा, उत्तरेकडे पाय करा. मला जाळताना कसं ठेवा, माझी शेवटची इच्छा बरं का. फसवून कुणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं. दुःख माझ्या मरणाचं, हजारो रडून अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बरं. आणि माणसं जर नसतील अश्रू ढालायला तर प्रेत माझं सडलेलं बरं.
माझा शेवट कसा असावा. या कवितेला जेवढा प्रतिसाद तरुणांचा भेटला ना त्याच्यापेक्षा जास्त ज्येष्ठ लोकांचा म्हाताऱ्या लोकांचा भेटलेला आहे बरं का. आपल्या या सभागृहामध्ये जेवढे मला वृद्ध लोक दिसतात ना ते आपल्या कार्यक्रमाचं यश आहे बरं का. प्रगल्भ लोक आपल्या कार्यक्रमाचं यश असतात. जाणीवा नेणीवा या त्यांच्या चेहऱ्यांच्या सुरकुत्यांवर दिसत असतात. मला पुण्यावरून 84 वर्षाच्या एका आजोबांचा फोनाला मला म्हटलं आय एम रनिंग 85. मी 85 वर्षाचा एवढाच तरुण आहे म्हणे. म्हटलं मग माझे मित्र आहेत म्हणे 71, 78, 77. म्हटलं मग आम्ही गेट टुगेदर घेतो म्हणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी. म्हटलं मग काही नाही म्हणे बाळा आमच्याकडे कोणाची विकेट पडलेली असते त्याला आम्ही श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो आणि त्या श्रद्धांजलीला ते खतरनाक असतात वृद्ध लोक. आपल्याला वाटतं त्यांना कळत नाही. उतार वयात जर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम करतं. उतार वयात जर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम करतं. डोक्यावर केसांचं पांढरशुभ्र आभार निर्माण करतं. आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवंडलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा टीप लावतं. तेव्हा अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असतं सगळं आणि त्या स्पष्ट नजरेत ही लोक आपल्याकडे बघत असतात. काय म्हटले आजोबा आमच्याकडे कोणीतरी विकेट पडलेली असते म्हणे बाळा त्याला आम्ही श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो. त्या श्रद्धांजलीला कोणता श्लोक म्हणत नाही म्हणे गड्या तुझी ही मैत्रीची कविता आम्ही श्रद्धांजली म्हणे वापरतो. यापेक्षा आपल्या कवितेचा मोठा पुरस्कार नाही. जाळता रामला देह ठेवासा जाळता रामला देह ठेवासा कसा हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला देह ठेवासा. एकदा सगळेजण खांद्यावर हात टाकताना बघतात. माझी विनंती म्हणून वा 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 लहान वा एकदा अजून 15 सेकंद घेतो तुमची. तुमच्यासारखं रसिक वर्ग महाराष्ट्रात बघितलं नाही असं नाही. सगळे एकदा स्टेजवर सुद्धा माझी विनंती आहे साहेब 15 सेकंद फक्त आपला कार्यक्रम राहिलेला आहे. एकदा खांद्यावर हात टाका साहेब. नाही पर्याय नाही आहे साहेब. मैत्री कसा आहे 10 पारमिता सांगितल्या गौतम बुद्धांनी त्याच्यातली सगळ्यात महत्वाची आहे मित्रत्व. सगळ्यांनी खांद्यावर हात टाकला. हे बघा मी साहित्यिक माणूस आहे मला सगळ्या भाषा येतात. जो खांद्यावर हात टाकणार नाही परंतु मी साहित्य करणार मला अध्यक्ष आहे त्याच्यामुळे वा 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 तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईची शपथ आहे खांद्यावर हात टाका. आता कसं बरोबर झालं महिला वर्ग मी बोलतो तुमच्यावर आता बाहेर पडले माझे. आता माझ्यासोबत फक्त दोरोडी म्हणा. आता बाबाजी शपथ सगळ्यांना. आता माझ्यासोबत दोरोडी म्हणा. काम झालं पाहिजे काही शिल्लक राहत नाही. उमर के साथ साथ शैतानियां कम हो गई और हमें लगा की हम बड़े हो गए. आपण काही मोठे झाले नसतो म्हणताना सगळेजण क्या बात आहे. वा 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 वा. मित्र वणव्यामध्ये गार सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशास मित्र मध्ये गार सारखा जाळताना मला देह ठेवा जाळताना मला देह ठेवासा. हात खांद्यावरी टाक सारखा मित्र त्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्यास मित्र मध्ये गारव्यासारखा धन्यवाद. काही या पापडाकडनं घेतलं असेल तर मला माफ करा.